पिरियड उशिरा येणं, अनियमित होणं किंवा खूपच जास्त डिले होणं असे त्रास जे आहेत आजकाल बऱ्याच महिलांना आहेत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 असे सुपर फूड्स जे पिरियड्स वेळेवर येण्यासाठी तुम्हाला मदत करतील. आजकाल महिलांना मासिक पाळी संदर्भात खूप सारे त्रास आहेत. पीसीओडीचा त्रास होतो, त्यानंतर स्ट्रेस, अवेळी जेवण, अवेळी झोप किंवा पोषक तत्वांची कमतरता अशा बऱ्याच कारणांमुळे मासिक पाळीच्या समस्या येत आहेत आणि त्यामुळे काय होतं, पिरियड्स मग डिले होतात. आयदर पिरियड्स खूप अनियमित असतात किंवा खूपच लेट होतात. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 असे पदार्थ जे तुम्ही घेतले तर पिरियड्स वेळेवर येण्यासाठी मदत होईल. सो तुम्हाला सुद्धा मासिक पाळीच्या समस्या असतील, पिरियड्स वेळेवर येत नसतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच टी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये बरेच असे पदार्थ आहेत जे हॉर्मोन्सला बॅलन्स करण्यासाठी मदत करतात. ह्यातला पहिला जो पदार्थ आहे ते म्हणजे पपई. पपईला हॉर्मोनल हेल्थचा सुपर हिरोज म्हणतात कारण ह्यामध्ये पॅपेन नावाचं एक एन्झाईम असतं. हे तुमच्या गर्भाशयातील रक्तप्रवाह सुधारतं आणि पिरियड्स नैसर्गिकरित्या सुरू होण्यासाठी मदत होते. सो हे PCOS असणाऱ्या महिलांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. सो पपई जेव्हा तुम्ही रेग्युलरली खाता तेव्हा गर्भाशयाचे जे स्नायू आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि त्यामुळे तिथे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे पिरियड फ्लो होण्यासाठी मदत होते. सो पपई कशी घ्यायची? सो तुम्ही दिवसातून एकदा 1 बोल पपई घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का, कच्ची पपई जी असते ती जास्त फायदेशीर आहे. सो याचा फायदा दिसण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 1 आठवडा हे दररोज खायची आहे, तरच त्याचा फायदा दिसेल. आणि एक लक्षात ठेवा, जर प्रेग्नन्सी असेल म्हणजे जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर पपई खाऊ नका. त्यानंतर आता दुसऱ्या फूडबद्दल आपण बोलू. दुसरं फूड म्हणजे तीळ म्हणजे सेसमी सीड्स. तिळामध्ये सुद्धा खूप असे औषधी गुणधर्म आहेत जे मासिक पाळीच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करतं. बघा, तिळामध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात. हे सगळे मिळून इस्ट्रोजन जे लेवल आहे, महिलांचा जो एक मेन हॉर्मोन आहे, ते इस्ट्रोजन लेवल नैसर्गिकरित्या वाढवतं आणि त्यामुळेच पिरियड्स ऑन टाईम येण्यासाठी म्हणजे वेळेवर येण्यासाठी मदत होते. इवन हे तीळ आपण सीड सायकलिंगमध्ये सुद्धा खाण्यासाठी सजेस्ट करत असतो. सीड सायकलिंगमध्ये 3-4 असे सीड्स असतात जे रेग्युलरली घ्यायचे असतात, तर त्यामध्ये तिळाचे सीड्स सुद्धा असतात. आणि अदरवाईज सुद्धा तुम्ही जर तीळ रेग्युलरली घेतले तर मासिक पाळी व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. तर तीळ कसे घ्यावे? बघा, तीळ तर बरेच जण तिळगुळ म्हणजे तिळामध्ये थोडं गूळ टाकून त्याची वडी बनवून किंवा लाडू बनवून सुद्धा खातात. पण बघा, आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स कडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तर साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी तुम्ही गूळ टाकणं किंवा कुठलाही गोड पदार्थ टाकणं तुम्ही त्यामध्ये अवॉइड करा. 1 चमचा भाजलेले तीळ तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता किंवा तुमचा कुठलाही नाश्ता असेल त्या नाश्त्यामध्ये तुम्ही 1 चमचा तीळ टाकू शकता किंवा दही आहे दह्यामध्ये टाकू शकता. तिळाची चटणी बनवून खाऊ शकता. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही तीळ घेऊ शकता. पण ॲटलिस्ट लक्षात ठेवा 1 ते 2 चमचे तीळ तरी तुम्हाला दररोज घेतले गेले पाहिजेत. आणि याचा फायदा दिसण्यासाठी हे तुम्ही नियमितपणे 10 ते 15 दिवस घेतलं तर हळूहळू त्याचे फायदे दिसायला लागतात. सो म्हणूनच कुठलाही पदार्थ जेव्हाही तुम्ही घेता किंवा त्याचे फायदे दिसायला त्याला थोडा लॉंग टर्म घेतलंच पाहिजे. त्यानंतर आता आपण बोलूया आपल्या तिसऱ्या पदार्थाबद्दल आणि ते म्हणजे आलं. सो आलं हे एक नैसर्गिक मेन्स्ट्रुअल इंड्युसर म्हणून मानलं जातं. म्हणजे मासिक पाळी नॅचरली येण्यासाठी याची मदत होते. जेव्हा पण तुम्ही आलं घेता तेव्हा शरीरातील जे सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं आणि हे अँटी इन्फ्लेमेटरी सुद्धा आहे. म्हणजे शरीरातील सूज पण कमी होते. सो मासिक पाळी रिलेटेड ज्या काही समस्या असतात त्या कमी होण्यासाठी मदत होते आणि ह्यामुळे जे गर्भाशयाचे स्नायू आहेत त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्यामुळेच गर्भाशयाचं जे कार्य आहे ते सुद्धा सुधारतं. सो 3 जे खूप महत्त्वाचे फायदे म्हणजे पेल्विक ब्लड सर्क्युलेशन वाढवणं, दुसरं आहे युटेराइन कॉन्ट्रॅक्शन म्हणजे गर्भाशयाचे कॉन्ट्रॅक्शन्स वाढवणं आणि तिसरं PCOD किंवा दुसऱ्या काही आजारामुळे जे उशिरा येणारे पिरियड्स असतात ते व्यवस्थित येण्यासाठी मदत होते. सो आलं कसं घ्यायचं? 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच आलं घ्यायचंय. ते खूप चांगलं व्यवस्थित उकळायचंय आणि मग त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचंय. थंड किंवा थोडं कोमट झाल्यावर त्याला तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता किंवा थोडीशी मध टाकून तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये साखर किंवा गूळ टाकणं अवॉइड करा. इवन आम्ही मध टाकणं सुद्धा अवॉइड करायला सांगतो. पण जर तुम्हाला अगदी त्याची टेस्ट अजिबातच नाही आवडली तर तुम्ही थोडंसं मध टाकू शकता आणि हे सुद्धा तुम्हाला दररोज दिवसातून एकदा सतत 5 ते 7 दिवस घ्यायचे तरच त्याचा फायदा तुम्हाला दिसेल. पण बघा, हे जे काही 3 पदार्थ आहेत ते इफेक्टिव्ह आहेतच पिरियड्स येण्यासाठी,
पण ह्यासोबत जे काही कारण आहे ते सुद्धा ठीक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर तुम्हाला कुठल्या पोषक तत्वांची कमतरता असेल, जसं आयर्नची कमतरता आहे, व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे, व्हिटॅमिन D ची कमतरता आहे, तर ती व्यवस्थित केली पाहिजे. कारण ह्यामुळे सुद्धा सतत पिरियड्स जे आहेत ते डिले होतात किंवा लेट होऊ शकतात. त्यानंतर तुमचं वजन जास्त असेल, तुम्हाला थायरॉइडचे प्रॉब्लेम असतील, तर असे कुठलेही कारण असेल त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासोबतच प्रोटीन इंटेक वाढवणं, ओव्हरऑल तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित प्रोटीन गेले पाहिजेत. कारण प्रोटीन जर व्यवस्थित गेले तर हॉर्मोन्स आपलं कार्य व्यवस्थित करतात. म्हणूनच डाळी, स्प्राउट्स, नट्स, सीड्स, अंडी, मासे अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रेग्युलरली घ्या. आणि जर हे रेग्युलरली घेणं पॉसिबल नसेल तर मग तुम्ही प्रोटीनचे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता. तर जास्त करून मी रेकमेंड करते तुम्ही प्लांट बेस्ड सप्लिमेंट्स घ्या. प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर ज्या असतात त्या घेऊ शकता. त्यानंतर स्ट्रेस कमी करणं, नियमितपणे व्यायाम करणं ह्या गोष्टी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण सतत तुम्ही तणावाखाली असाल तर मग तुम्ही कितीही औषधं घेतली, कितीही तुम्ही नॅचरल गोष्टी घेतल्या तरी सुद्धा त्याचा फायदा होणार नाही. म्हणून स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन, योगा ह्या गोष्टी करा आणि एक कुठली तरी ॲक्टिव्हिटी नियमितपणे करा. जसं तुम्ही योगा करू शकता, वॉकिंग करू शकता, जॉगिंग करू शकता. तर रेग्युलरली फिजिकल ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे सुद्धा हॉर्मोन्स जे आहेत ते नैसर्गिकरित्या बॅलन्स होतात आणि बरेच मोठे आजार असतात, हॉर्मोन्स रिलेटेड आजार असतात, ते सुद्धा नॅचरली कमी होण्यासाठी मदत होते. सो जसं मी सांगितलं त्या 3 पदार्थांसोबत तुम्हाला लाईफस्टाईल चेंजेस सुद्धा करायचे आहेत. तरच जे काही आजार आहेत ते परमनंटली किंवा लॉंग टर्मसाठी क्युअर होतील किंवा कम्प्लिटली बरे होतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जो आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. स्पेशली ज्या महिला ज्यांना पिरियड्सचे प्रॉब्लेम आहेत, पिरियड्स खूप लेट येतात, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.